गल्लीचा जो गणपती बाप्पा आहे त्याच्यावर आत्ताच आपण बघितली पुष्पवृष्टी झालेली आहे। गणरायाला विसर्जनाच्या आधी पुष्पवृष्टीनं आपण बघतोय त्याची आठवण पुन्हा पुन्हा एकदा येणार आहे। पण ही जी पुष्पवृष्टी आहे त्याच्यासाठी आधीपासून आयोजन केलेलं असतं, नेमकी सगळी कशी तयारी होती त्याबद्दलच सांगतो आमचा रिपोर्टर गोविंद तुपे। मुंबईत गणेश विसर्जनाची धूम अगदी जोरदार सुरू आहे। माझ्या पाठीमागच्या साईडला ही जे जमलेली लोक बघतो आहोत आपण, ती लालबाग भागातली आहेत आणि या ठिकाणी थोड्याच वेळात गणेश गल्लीचा गणपती येणार आहे आणि त्याच्या पाठोपाठ लालबागच्या राजा विसर्जनासाठी येणार आहे। परंतु मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या स्वागताची तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते। परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या मिरवणुकीच्या दरम्यान लोकांमध्ये वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा या ठिकाणी इथले स्थानिक लोक प्रयत्न करताना दिसत आहेत। आपण माझ्या पाठीमागे हे जे बघतो आहोत हे महाराष्ट्राच्या नकाशावर विकास कोणाचं हे जे लिहिलेलं आहे ते याच्या पाठीमागचं कारण काय आहे? एका होळीवर महाराष्ट्राचा नकाशा लावलेला आहे आणि ही जळती होळी दाखवण्यात आलेली आहे। त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? अशा प्रकारचा संदेश देण्याच्या पाठीमागचे काय कारण आहेत? आपण इथल्या श्रॉफ बिल्डिंग मध्ये पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की मला सांगा की हा जो विकास कोणाचा, हा जो तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा लावलेला आहे आणि खालून या ठिकाणी होळी पेटवलेली आहे, काय याच्या पाठीमागचा मिनिंग आहे? मिनिंग हेच आहे की महाराष्ट्राचा विकास कोणी करायचा, पब्लिकने करायचा की सरकारने करायचा की आणि कोणी करायचा, हा देखावा आम्ही यंदाचंही आमचं 40वं वर्ष आहे। आणि ही जी पुष्पवृष्टीची कल्पना आहे ही मोहन पाटील आमचे जे मंडळाचे संचालक जे आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि निरनिराळे देखावे आम्ही दरवर्षी दाखवत असतो। त्याच्यातून आम्ही जे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा जो देखावा दाखवला आहे आम्ही महाराष्ट्राचा विकास कोणी करायचा, हा विकास कोणी करायचा हा जनतेला आम्ही प्रश्न विचारतोय आणि त्यांनी सांगायचं आहे की ठरवायचं आहे की कोणी विकास करायचा आहे। लोकांना या ठिकाणी या देखाव्याच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास कोण करायचा, कारण महाराष्ट्रात असणारे प्रश्न अनेक आहेत। परंतु आपण पुन्हा एकदा बघू शकतो या ठिकाणी जे मोदक आहेत त्या मोदकांची माळ या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी राजाच्या विसर्जनाच्या स्वागतासाठी या ठिकाणी करण्यात येताना दिसत आहेत। परंतु एकंदरीत अशा वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून ही लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडताना दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट जितू वाघमारेसह गोविंद तुपे, IBN लोकमत, मुंबई।